वेंगुर्लेकर वहिनी इथे आलेले आहेत. आपण खाण्यापिण्याकडे जाण्याच्या आधी मला 2-3 गोष्टी विचारायच्या. काय कोकणात चालीरीती खूप आहेत, खूप प्रकारच्या चालीरीती आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे ते 5 परतावन. ते काय मला जरा सांगता का? लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरी जेव्हा येते, सासरवरून माहेरी येते, त्यावेळेला तिच्या बरोबर 20-25 काही 50 एक माणसं सुद्धा असू शकतात. बरोबर. मग आल्यानंतर मग त्यांना ते मटण वडे आमचं अगदी फेमसच आहे, कंपल्सरी. कोकणातल्या लोकांचं मटण वडे हे फेमसच आहे. मग तो स्वयंपाकच आम्हाला करावा लागतो, खास मटण वड्याचा. बरं. आणि मग ते मटण वडे आम्ही त्यांना देतो. आणि त्यांना आवडावंच लागतं. आवडावंच लागतं आणि आवडतं सुद्धा. अरे ते बूट लपवणं, चप्पल लपवणं हा काय तिथे? ते कधी ते ज्या वेळेला ते येतात 5 परतावणीला ज्या वेळेला येतात तेव्हा ती मग मेवणी असते, ती मेवणी हे बूट लपवते, मुलाचे, नवऱ्या मुलाचे बूट लपवते. आणि ते लपवते आणि मग नंतर मग ते शोधाशोध करतात. बाकीचे पण त्याला मदत करतात नवऱ्या मुलाला, पण ते नाहीच मिळतच नाहीत. मग त्याच्यानंतर मग ती पैसे मागते की मला एवढी रक्कम द्याल तरच मी तुमचे बूट देणार, नाही तर देणार नाही. बर, असं असतं. नाही दिलं तर मग अनवाणी परत की काय? अनवाणी परत. अरे हे सुद्धा मी ऐकलंय की तुमच्या होळीला सुद्धा एक पर्टिक्युलर त्या माणसाने पहिल्यांदा होळी पेटवायची आणि मग ते बाकीचे जे घरातले मोठे असतात गावातले हा, तर तेच मोठे पहिला पेटवतील. तर तो मान त्यांचा पहिला. सर्व वडील माणसाचाच मान असतो आमच्याकडे. आणि ते वर्षात परंपराच आहे ना ती? परंपराच आहे. गणपती सुद्धा तसंच आहे. गणपतीचं पण तसंच असतं. दरवर्षी आम्ही जातो गणपतीला. हो नाही, आणि गणपतीची जी पहिली जी सार्वजनिक महापूजा जी असते ती त्या तिकडच्या गावात त्या व्यक्तीच्या हातून आणि मग बाकीचे सुरू. मग नंतर आरत्या वगैरे छान होतात, अगदी मस्तच आरत्या होतात. गावातली सगळी लोक असतात. असं आता वेंगुर्लेकर फॅमिली पूर्ण वेंगुर्लेकर वाडाच येतो तो. बर, किती साधारण लोक आहेत त्यात? भरपूर लोक असतात. 50-60 तरी आरतीला असतातच, मिनिमम 50-60. आणि प्रत्येकाचे वेगवेगळे स्वर. प्रत्येकाचे वेगवेगळे स्वर. ती वेगळी मजाच आहे ती गणपती. काय आहे, गणपतीत चाकरमानी गणपतीत कोकणात जाण्याचं कारण हेच आहे की तिकडे जे आकर्षण जे आहे की सगळं एकत्र येणं, सगळ्यांनी एकत्र सण साजरा करणं, सगळ्यांनी एकत्र जेवणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते वर्षातून एकदाच तिथे होतात. गाव जेवण पण असतं. गाव जेवण असतं ते एकदाच होतं. त्यामुळे सगळे चाकरमानी गणपती म्हटलं की ठांग ठोंग करत, रेल्वे म्हणू नका, गाड्या म्हणू नका, इष्ट म्हणू नका, त्यावेळेला आपल्याला मिळत पण नाही, झालेलं असतं, चान्सच नाही. आणि टुरिस्ट गाड्या सुद्धा फुल असतात. चला आता ना भूक लागली मला. काय खूप बोललो आणि खूप विचार करायला की मला डायरेक्ट भूक लागते. आता हे आपण बघूया. हे काय आहे म्हणजे आपला पहिलं नाव काय आहे? अच्छा, शहाळे पाण्यातलं चिकन. शहाळ्याच्या पाण्यातलं चिकन हे टिपिकल कोकणातलं आहे ना? ओके. काय काय मला सांगता का जरा? चिकन, शहाळे नारळाचं पाणी, आलं लसूण मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, कांदा खोबऱ्याचं वाटण, गरम मसाला, कांदा मसाला, मालवणी मसाला, हळद, मीठ. ओके. हे मालवणी मसाला म्हणजे काही वेगळं असतं का? हो वेगळं असतं. आमचा मसालाच वेगळा असतो. काय पण म्हणजे वेगळा? ऍक्च्युली म्हणजे शिजताना सगळा सुगंध असा सुटतो ना त्याचा, की वेगळ्या प्रकारचाच मसाला असतो आमचा. काय म्हणजे त्यात म्हणजे आपल्या नेहमीच्या मसाल्यापेक्षा काही वेगळं? वेगळं इन्ग्रेडियंट्स वेगळे असतात. हो वेगवेगळे असतात. अच्छा, हे सांगत नाहीये म्हणजे ते त्यांचा काहीतरी स्पेशल माल दिसतोय तो. असं रे, नंतर मी काढतो हळूहळू. ओके, साहित्य तर बघितलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण काय करायचंय, हे मॅरिनेशन करायचं का? ओके, घ्या. हे मुद्दामून थोडंसं असं पातळ केलेलं आहे का? जवळ घ्या, पटकन लागावं या दृष्टीने. आपण ह्याच्यात काय काय घातलं? कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट. अच्छा, कोथिंबीर नाहीच आहे का? कोथिंबीर, आलं लसूण आणि मिरची. अच्छा, म्हणजे आपल्याला जर हे जरा जास्त तिखट हवं असेल तर हे सगळं होतायचं? सगळं नाही होतायचं, मग अजून तिखट होईल. हे एवढं बाद झालं. नाही आत्ताच नाही, आमच्या खवयांपैकी नाही, आमच्या खवयांपैकी कोणाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही हे सगळं होता आणि बघा तुमच्या कर्माची फळं. आता हे काय करायचं आपल्याला? हे लावून ठेवायचं. ओके. हे साधारण किती वेळ ठेवायचं असं? अर्धा तास ठेवायचं. बघता बघता 2 मिनिटात अर्धा तास कसा निघून गेला मला कळलं नाही, कारण आमचं मॅरिनेशन तयार झालेलं आहे. ओके, आता काय करायचं मला सांगा. आता पहिल्यांदा तेलात कांदा टाकायचा. कांदा घालू? आपण परतून घेतो का? हो, परतून घ्यायचा कांदा. ओके, सगळा घालू? हो, थोडंसं. कांदा असा गुलाबीसर करून घ्यायचा आणि मग त्याच्यात मला मालवणी मसाला, हळद, गरम मसाला. आपण जरा तिखट करूया का? हो, तिखटच करायचं. आणि तिखट ऑटोमॅटिक होतच, कारण ह्याच्यात ना आलं मिरची लसूणची पेस्ट आहे. करेक्ट.
कळलं. आणि शिवाय आता हा मसाला टाकल्यावर अजून तिखट होणार. जर जोरात मी श्वास घेतला ना तर इथल्या इथे खाली पडेल मी, त्यामुळे मी हळूच घेतोय श्वास. ह्याच्यात काय स्पेशल मालवणी मसाला? मालवणी मसाल्यामध्ये ना सगळ्या वस्तू ज्या आम्ही वापरतो ना त्या भरदास्त वस्तू असतात. ते नंतर आम्ही सांगू तुम्हाला. ट्रेड सिक्रेट. सिक्रेट असतं ते. ट्रेड सिक्रेट आहे तुमचं. होय बोलू. आता हळद. गरम मसाला. गॅस थोडा लहान करू का? हो. आणि आता हे टाकायचं याच्यात. आणि आता मीठ टाका थोडं याच्यावरती. शहाळी घालायचं पाणी. बोल. आता हे आपण ना हे करून ठेवायचं जरा थोडस बॉईल झालं ना. त्यात अजून काय घालायचं राहिलं आपलं? हे नाही, कांदा खोबऱ्याचं वाटप नंतर टाकायचं. सगळ्यात शेवटी. सगळ्यात शेवटी कांदा खोबरा आणि कोथिंबीर वरून थोडी बरोबर आहे. आणि हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? वड्यांबरोबर खाता येतं ना. बस. कोंबडी वडे प्रसिद्ध असतात. कोंबडी वडे प्रसिद्ध होते, त्यासाठी प्रसिद्ध. वड्यांबरोबर खाता. तर कोंबडी वडे काय म्हणतात त्याला? कोंबडी वडे काय म्हणतात म्हणजे कोंबडीचं मटण आपण करतो त्याच्यावर म्हणजे वडे हे खातातच. ठरलेलं जे मालवणी लोकांचं खाणंच ते. कोंबडी वडे ते असं म्हटलं की कोंबडी आले आणि वडे आले, दोन्ही येतात ते. अच्छा अच्छा. हा हा हा. काय वास येते यार. जाऊ दे मरू दे आता. काय उघड्या जायला का व्हायचे अजून? होय होय. हे आता कुठपर्यंत आले? आता झालेलं आहे. आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं. रंग पहा, रंग पहा. किती घालायचं बघा. सगळं टाकायचं. अच्छा सगळंच घालायचं. मोठा करू दे. जरा मोठा करा लवकर. हे आता थोडस घट्ट होईल ना अजून. आता घट्ट होणार आहे. आपण ह्याच्यात काय काय घातलं होतं? कांदा आणि खोबरं भाजलेलं. बस तेवढंच ना. बाकी नाही काही. बाकी नाही. वा 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 वा, क्या बात है. आता सर्व करताना आपल्याला कोथिंबीर घालायची. हे झालं आपलं? हो. जरा अजून एक वाफ आणायची का? 2 मिनिटं जरा. हा. म्हणजे खासियत हीच असते की मालवणी मसाल्याचा सुगंध छान येतो. पण तुम्ही जे काय 5 परतावणं म्हणता त्यावेळी 50 एक माणसं आली तर हे बनवायला तुम्हाला पुष्कळ हे लागतं. मेहनत चिकार आहे. बरं ते पण हे 2 प्रकार करायला लागतात. मग हे सुखं मटण वेगळं करायचं असं आणि दुसरं असं रशाचं मटण वेगळं करायचं. अच्छा अच्छा. पण ती नाही आवडली तर मग वांदे. नाही आवडत. साधारणपणे आवडतं सगळ्यांनाच आवडतं. मी मगाशी म्हटलं म्हणजे मध्ये मध्ये मी असं बोलत असतो की सत्यनारायणाच्या पूजेला जो शिरा बनवतो आपण गोडाचा तो त्याच दिवशी फक्त अप्रतिम होतो. तर दुसऱ्या दिवशी होईलच याची शाश्वती नसते. हे झालं ना. चला साहित्य आणि कृती लिहून घ्या. शहाळ्याच्या पाण्यातलं मालवणी चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकनचे तुकडे, नारळाचं पाणी, हिरवं वाटण, कोथिंबीर, कांदा खोबऱ्याचं वाटण, गरम मसाला, कांदा, मालवणी मसाला, हळद आणि मीठ. कृती: आलं मिरची लसूणचं वाटण चिकनला अर्धा तास लावून ठेवावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, मालवणी मसाला, हळद, गरम मसाला आणि मॅरिनेट केलेलं चिकन घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ, नारळाचं पाणी आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घालून चिकन वाफवून घ्यावं. वरून कोथिंबीर घालून मालवणी चिकन सर्व्ह करावं.